नमस्कार मंडळी. तर खूप दिवसांच्या गॅपनंतर पुन्हा आले आणि आल्यानंतर लगेच एवढा पसारा दाखवते, कारण की सध्या आमची चालू आहे शिफ्टिंग आणि रूम चेंज करतो आहे आम्ही. आता इथे जिथं राहत होतो तो पण रेंटेड आहे आणि जिथं आता राहणार आहोत तो पण रेंटेड आहे. स्वतःचं काय अजून झालं नाही. तुमच्या सर्वांची साथ असेल तर लवकरच स्वतःचं पण होईल असं तर मला वाटतं. आणि पसारा तुम्ही बघू शकता. आता शिफ्टिंग करायची म्हणल्यानं ना पसारा होणारच आहे. आणि गेल्या 9 वर्षापासून एकाच जागी राहत होतो, तर आता थोडीशी अडचण असल्यामुळं आता आम्हाला ही रूम चेंज करावी लागते, कारण की आधीचं यावर्षी 10वीचा वर्ष आहे आणि त्यासोबत मामा पण आमच्यासोबत राहायला आलेत. आता एवढे 5 माणसं 2 रूममध्ये ॲडजस्ट होणं खूप अवघड होत होतं, म्हणून आम्ही आता 3 रूमचं ब्लॉक घेतलेला आहे, जिथे हॉल, बेडरूम आणि किचन तिन्ही पण आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट की ती रूम आम्हाला आमच्या गल्लीमध्येच भेटली, कारण की 9 वर्षापासून या एरियामध्ये, या गल्लीमध्ये आणि इथल्या लोकांमध्ये आम्ही राहतो आहे. आणि खरंच माझी इच्छा नव्हती ही गल्ली वगैरे सोडून जायची, पण देवाच्या कृपेने आम्हाला इथल्या इथे रूम पण भेटली. तर पहिल्या घरापासून फक्त काय एक 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे ही रूम. तर पूर्ण हॉल असा खचाखच पसाराने भरलेला आहे. इथं बेडरूम पण पॅक झालेली आहे आणि इकडं टॉयलेट आणि बाथरूम आहे. तर हे आहे किचन. आता किचनमध्ये पण तेवढाच पसारा आहे. तर सर्वात आधी म्हणलं आता पसारा लावण्यापासून सुरुवात करावं, कारण की अख्खा दिवस म्हणजे अर्धा दिवस आमचा पसारा आणण्यातच गेलेला आहे. आता कुठून सुरुवात करावं हे नेमकं मला कळतच नव्हतं, कारण की एवढा सारा पसारा होता ना आणि खूप कन्फ्युजन होतं की कुठून सुरुवात करायची. तर मी म्हणलं बायकांचा सर्वात जास्त वेळ किचनमधूनच जातो आणि एकदा किचन सेट झालं की नंतर बाकीचं सगळं सोपं वाटतं मला. तर त्यासाठी मी म्हणलं सर्वात आधी किचनच सेट करून घ्यावं. आता किचनमध्ये कुठून सुरुवात करायची नेमकं हेच कळत नव्हतं. म्हणलं सर्वात आधी डबे जे आहेत ते लावून घ्यावे, कारण की डबे पहिले अर्धे घासलेले होते, बाकीचे मी घासून आणलेत. तर सगळं किचन वगैरे सेट करून मला नाही म्हणलं तरी रात्रीचे 8-9 वाजले आणि बघू शकताय. तर तात्पुरतं थोडं जेवढं झालं तेवढं मी सेट करून घेतलेलं आहे. अजून बरंच खूप काही राहिलेलं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर आता अजून खूप पसारा पडलेला आहे तसाच. हा जो पसारा आहे हा हळूहळू होईलच सेट. तर एवढं सगळं काम केल्यानंतर थोडंसं हॉलमधला पण पसारा मी लावून घेतला. त्यानंतर आता बेडरूममधला तशाला तसाच पडून होता, तो मला आता उद्या करता येईल. तर देव वगैरे तसेच होते. सगळं करण्यात मला 9 वाजले. नंतर थोडीशी फ्रेश झाली आणि कारभाऱ्यांनी बाहेरूनच जेवायला आणलं होतं, कारण की माझी बिलकुल कॅपॅसिटी नव्हती की काही स्वयंपाक वगैरे करावं, कारण आम्ही सगळेच खूप जास्त थकलो होतो. आता पटकन जेवण करून चटकन आराम करायचा विचार आहे. तुम्ही जाता जाता लाईक करा. बाय बाय.